नमस्कार, मी गीतांजली कोळी. 9 डिसेंबर पासून आज 19 डिसेंबरपर्यंत मी जवळपास 550 किलोमीटरचा धुळे ते नागपूर प्रवास करून त्या प्रवासामध्ये धुळ्याहून पारोळा, पारोळाहून एरंडोल, एरंडोलहून जामनेरवरून मलकापूर, मलकापूरवरून खामगाव, खामगाववरून अकोला, अकोलावरून गुसर, गुसरवरून पतापा, पतापावरून सामदा काशीपूर, सामदा काशीपूरवरून दर्यापूर, दर्यापूरवरून बातकली, बातकलीनंतर अमरावती, अमरावतीवरून नागपूर हायवे मार्गे कोंडाळे, त्यानंतर नागपूरला पोचली. जवळपास 550 किलोमीटरचा अंतरचा टप्पा मी हिवाळी अधिवेशन फक्त 21 डिसेंबरपर्यंत आहे म्हणून पार केला. आणि हे पार करत असताना जवळजवळ 3 दिवस हायवेवर आम्ही कडाक्याच्या थंडीमध्ये नागपूर हायवेवर आम्ही सर्वजण होतो. त्यामध्ये आमच्या लीला मावशी माझ्यासोबत, लीला मावशी कोळी निकुंब्याच्या, तसे आमचे गणेश कोळी जापी पिकअप वाहनाचे ड्रायव्हर, त्याचप्रमाणे आमचे रोहित कोळी जापी सोबतचा आपले सोबतचा मुलगा, त्याचप्रमाणे आमचा संदीप भाऊ कोळी आखातवाडी पाचोरा आता, आणि आज इथं आलेले गोपाल भाऊ कोळी, त्याचप्रमाणे अकोल्याचे सोट्टा बाजारचे संजू भाऊ बुंदे, अकोल्याचे गुसरचे गावट काका, त्याचप्रमाणे आमचे नागपूर येथील श्यामभाऊ कोळी, त्याचप्रमाणे मुरकुटे काका, पारकर काका, त्याचप्रमाणे आमच्या पद्मिनीताई खोडके, त्याचप्रमाणे जामनेरचे अनेक संतोष कोळी बांधव, श्याम कोळी बांधव, त्याचप्रमाणे बुलढाण्याचे आमचे गणेश इंगळे भाऊ, गीता कठोरकर ताई, तसे अनेक मलकापूर बुलढाण्याचे बांधव, त्याचप्रमाणे अकोल्याचे बांधव, त्याचप्रमाणे जामनेरचे बांधव, त्याचप्रमाणे आमच्या सर्वच महाराष्ट्रातील नांदेडचे मराठवाड्याचे बांधव, त्याचप्रमाणे आमच्या विदर्भातील बांधव, अमरावतीच्या मीराताई कोलटक्के, भास्करराव कोलटक्के, त्याचप्रमाणे संतोष कोलटक्के, गजानन उईकर, तसेच अनेक आमचे समाज बांधव, आमचे शंकपाळे मास्तर, त्याचप्रमाणे सोलापूरचे आमचे एमटी कोळी सर, त्याचप्रमाणे ग्रुपवरील विविध ग्रुपवर नेहमी माझ्या सगळ्या कार्याला प्रोत्साहन देणारे आमचे नांदेडचे शिवाजी गेडेवार सर, गडमवार सर असतील, अनेक सर्व बांधवांनी सर्व स्तरातून जी काही मला सहकार्य करता येईल, जी काही मदत करता येईल किंवा जे काही पोस्ट लिहून प्रोत्साहन देता येईल ते माझ्यासाठी केलं. त्या माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी केलं, समाजाच्या या लढ्याला यश मिळण्यासाठी केलं. आणि 550 धुळे ते नागपूर पल्ला गाठायच्या वेळेस अनेकांना वाटलं की मी समजा पोचू शकणार नाही, 1 जिल्ह्यापर्यंत मी परत येईल, परंतु ध्येय माणसाने जर ठरवलं, आत्मविश्वासाचं बळ असलं आणि शुभेच्छा आपल्या माणसांच्या पाठीशी असल्या, प्रोत्साहन आपल्या माणसांच्या पाठीशी असलं आणि जे अन्याय सहन करण्याची जी शक्ती असते आणि त्याचे प्रतिकार शक्ती ती शक्तीच्या रूपात तयार होते, ती शक्ती खूप मोठी असते. आणि ही शक्ती माझ्या समाजाने जे सहन केलेलं आहे 40 वर्षात आतापर्यंत, आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळ्यांनी जे आत्तापर्यंत सहन केलं, की ते आदिवासी असूनही इतक्या वर्षांपासून आमचे लेकरं आदिवासी STचे प्रमाणपत्रापासून वंचित राहिले, वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहिले. हा मोठा अन्याय वर्षांपासून या महाराष्ट्र शासनाने आमच्या आदिवासी कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी यांच्यावर केलेला आहे. आणि या अन्यायाची दाद मागण्यासाठी, या अन्यायाचं गाऱ्हाणं सरकारला सांगण्यासाठी आणि या अन्यायाचं जे देवेंद्र फडणवीस साहेब जे वचनाची पूर्तता करण्यासाठी जे सर्वांमध्ये ओळखले जातात, ते आमचे माननीय फडणवीस साहेब यांना त्यांच्या राजधर्माची आठवण करून देण्यासाठी आज मी एवढ्या जवळपास 550 किलोमीटर अंतर पार करून इथं
आज या स्टेडियमला आलेली आहे। या स्टेडियमचं नाव आहे यशवंत स्टेडियम नागपूरचं। नागपूरच्या यशवंत स्टेडियम येताना या थंडी वारा सोसवत बरोबरची 5 जणांची टीम अनंत अडचणींना सहन करत आम्ही इथं पोचलेलो आहोत। आणि अक्षरशः म्हणजे या धर्तीवर पोचायला असं वाटलं होतं की या धर्तीवर पोचल्याने आपलं म्हणजे सर्व समाजाचं जे एकजूट दिसून आलेली आहे ती सर्व ग्रुपवर मला बघायला मिळते की सर्व बांधव आता या त्रासाला कंटाळलेले सरकारच्या आणि या त्रासाला कंटाळून एकजूट होऊन उद्या 20 तारखेच्या लढ्यामध्ये आता याच पदयात्रेचं स्वरूप आपल्याला ठिय्या आंदोलनामध्ये बदलायचं आहे 20 तारखेला। आणि 100% शासनाचे आपले पोलीस अधिकारी आपल्यासाठी इथं प्रयत्न करत आहेत। 100% आपली माननीय फडणवीस साहेबांसोबत आपली मीटिंग लागणार आहे उद्या। तरी बांधवांनो लवकरात लवकर इथं पोचा, सकाळपर्यंत लवकरात लवकर मिळेल त्या वाहनाने एसटीने इथं पोचा आणि हा लढा आपण जिंकायचा आहे। हा लढा आपण एकजुटीने जिंकायचा आहे आणि हा लढा जिंकल्याशिवाय इथून उठायचा नाही हा निर्धार आपण करायचा आहे आणि नक्कीच आपण विजयी होणार आहोत। जय हिंद, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र।